देश में कानून का पालन करना हर नागरिक की जिम्मेदारी है और यही लोकतंत्र की असली ताकत है। वरिष्ठ न्यायविद अभय ओक ने कानून, न्यायपालिका और अभिव्यक्ति की राजनीति स्वतंत्रता पर जोर देते हुए कहा कि हमें संविधान के मूल तत्वों को समझना और उनका सम्मान करना चाहिए। अभय ओक ने कहा कि अभिव्यक्ति की स्वतंत्रता लोकतंत्र का आधार है और इसे बनाए रखना न्यायपालिका और मीडिया दोनों की जिम्मेदारी है। उन्होंने वकीलों और पत्रकारों को लोकतंत्र की रक्षा में अपनी भूमिका निभाने का आग्रह किया। तो कृपया काढून टाका, कारण एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो मी की आपल्याकडे आता फार मोठ्या संख्येने विधी महाविद्यालय येत आहेत, अजून नवीन येत आहेत आणि प्रचंड संख्येने आहेत विधी महाविद्यालय। आता त्या सगळ्या विधी महाविद्यालयात सगळ्यांनाच काही सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात वकिली करायची संधी मिळणार नाही, शक्य नसतं। तर म्हणून कुठल्याही न्यूनगंड न बाळगता आपण तालुका आणि जिल्हा न्यायालयात वकिली करा, ही गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो। मी जेव्हा वकिलीला सुरुवात केली किंवा मी जो इतिहास वाचलेला आहे की तालुका आणि जिल्हा न्यायालयात काम करणारे जे वकील असायचे, ज्येष्ठ वकील असायचे, ते समाजाचे धुरीण होते। ते त्यावेळेला अशी परिस्थिती होती की कुठल्याही जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या सामाजिक संघटना, चांगलं काम करणाऱ्या सामाजिक संघटना किंवा चांगलं काम करणाऱ्या शिक्षण संस्था याच्या अध्यक्षस्थानी हे वकील वर्ग असायचे। सरदार पटेल आपल्याला माहिती उदाहरण, त्यांची जिल्हा आणि तालुका न्यायालयात प्रचंड वकिली होती। अशी अनेक उदाहरण देऊ शकतो की जिल्हा आणि तालुका न्यायालयात काम करणाऱ्या व्यक्तींनी समाजाचं नेतृत्व मिळवलेलं आहे। कारण जेव्हा तुम्ही एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी वकिली करत असता किंवा तालुक्यात करत असता, तुमच्याकडे समाज वेगळ्या दृष्टीने बघत असतो, तुमच्याकडे एक मार्गदर्शक म्हणून बघू शकत असतो, तुमच्याकडे एक लोकांना मदत करणारी व्यक्ती म्हणून बघत असतो। त्यामुळे ते जे स्थान तुम्हाला मिळेल तालुका किंवा जिल्हा न्यायालयात वकिली करून यशस्वी वकिली केली, तुम्ही लोकांकरता काम केलं, ते जे तुम्हाला स्थान मिळेल ते स्थान सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात वकिली करून मिळणार नाही। तर समाजात स्थान मिळवणं हे फार महत्वाचं असतं आणि ते स्थान तुम्हाला तुम्ही या न्यायालयात वकिली केली तरच मिळेल। शेवटी पुन्हा एकदा मला वाटतं खूपच उशीर झालेला आहे, बरंच काही बोलायचं होतं, पण कुठे थांबलं पाहिजे। जाता आता एकच गोष्ट मला सांगायची की सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक ऍक्शन प्लॅन आता आपण त्याची अंमलबजावणी करतोय। आपल्याकडे 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष जुने खटले आहेत, तर ते खटले कसे संपवता येतील याविषयी आपण ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि ते ऍक्शन प्लॅनची जी अंमलबजावणी आहे ते आम्ही सर्वोच्च न्यायालयात बसून आम्ही करत असतो। प्रत्येक राज्यामध्ये तो ऍक्शन प्लॅनची अंमलबजावणी कशी चाललेली आहे हे आम्ही बघत असतो आणि त्याच्यामध्ये 3 फेज होत्या, फेज 1, फेज 2, फेज 3। ही फेज 3 जी आहे ती आता जुलैच्या अखेरीला संपणार आहे, परंतु आता फेज 4 आणि फेज 5 येणार आहे आणि ते त्याचं काम चालू होणार आहे जवळजवळ जुलै 26 पर्यंत। तर इथे सर्व वकील मंडळी बसलेले आहेत, त्यांचं मी सहकार्य मागतोय, कारण आपल्या सहकार्याशिवाय हा जो काही प्रकल्प आहे की सगळ्या जुन्या खटले जे आपल्याकडे तुंबलेले आहेत त्याचे निकाल द्यायचे, आपल्या सहकार्याशिवाय तो प्रकल्प यशस्वी होणार नाहीये आणि तो यशस्वी होणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की आज अशी परिस्थिती आहे की सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास खूप कमी होत चाललेला आहे आणि तो विश्वास आपल्याला पुन्हा संपादित करायचा असेल तर एकच गोष्ट आपल्याला करावी लागेल की सामान्य माणसाच्या ज्या केसेस असतात, खटले असतात, त्याचा निकाल पण लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, तरच पुन्हा एकदा सामान्य माणसाचा विश्वास न्यायव्यवस्थेत पुन्हा एकदा बसायला लागेल। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सहकार्याची विनंती करतो, आपण सगळ्यांनी सहकार्य द्यावं। बार काउन्सिलने पण खूप सहकार्य दिलेलं आहे या प्रकल्पामध्ये आणि त्याचं सहकार्य चालू राहील। पुन्हा एकदा मी महाराष्ट्र बार काउन्सिलचं मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांनी इतक्या प्रकारचे उपक्रम केलेले आहेत, प्ले पासून दे, प्ले पासून दे, हे संविधानाविषयीचे कार्यक्रम आणि आज हे गोष्ट संविधानाची